दलवी. यशांच्या पाठी मागे आपण पाहिलं सागर फ्लोरे आहेत. त्यानंतर शॉर्ट टर्मला तुम्ही पाहू शकता पहिल्या स्लिपमध्ये नवनाथ पाटील आहेत आणि पंचांचा सामना सुरू होण्याचा इशारा पाहायला मिळतोय राईट अप फॉर द विकेटने. पहिला चेंडू दुरून खेळण्याचा प्रयत्न ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर चेंडूची लेंथ आपल्याला पाहायला मिळाली आणि पंचांचा वाईटचा इशारा पाहायला मिळतोय. अव्वांचा धाबेने संघाचं धावसंख्या इथे मात्र या ठिकाणी खाता उघडताना अतिरिक्त धाव पाहायला मिळाली पहिल्याच ओव्हरमध्ये किरण दलवीच्या माध्यमातून. आता मात्र मिस्टामिंग पटका चेंडू हवेत आहे. शॉर्ट पॉइंटला शतरक्षक एकाने सोडलं, सत्यमने टिपलं आणि जानू स्पोर्ट्स इताने संघाला लागतोय हा पहिला धक्का. साईनाथ इज द गॉन. रवीच्या हातातून मात्र चेंडू निसटला, परंतु सत्यमचं मात्र शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर लक्ष होतं आणि मात्र त्याने कुठल्या प्रकारे घाई केली नाही आणि अतिशय चांगल्या प्रकारे तो झेल त्यांनी कलेक्ट केला आणि मोठे विकेट्स इथे मात्र किरण दलवीने आपल्या ओव्हरमध्ये प्राप्त करून दिली, ती म्हणजे आपल्या संघाला. या सत्रामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर माऊली स्पोर्ट आमने संघ सुद्धा चांगली कामगिरी करतोय, परंतु आतापर्यंत त्यांनी एकही चॅम्पियन पद मात्र पटकावलेलं नाही आणि खरोखर ही स्पर्धा आपण जर पाहिली तर त्यांच्यासाठी खास असेल. असोसिएशनच्या बाहेर जाऊन मात्र या संघाने चॅम्पियनपद पटकवलेलं आहे, परंतु असोसिएशनमध्ये मात्र एक स्पर्धा या संघाने जिंकली नाही आणि या ठिकाणी मात्र प्ले डॉन होतोय. काय जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी किरण दलवीच्या माध्यमातून पाहतोय. पहिला चेंडू स्वेअर आल्यानंतर त्यानंतर पुढील 2 चेंडूंवर बॅक टू बॅक 2 गडी बाद करतोय. थेट प्रक्षेपण सुद्धा मात्र सुरू झालेलं आहे. तुम्ही या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता GTCच्या माध्यमातून. क्लीन आणि क्लिनिटी आणि त्यांना मात्र नक्कीच संबोधला जातोय की बिग बॉस टेलिकास्ट ऑफ ग्लोबल टेनिस क्रिकेट. जल्पेश भोईर आमच्या समेत मागील 4 दिवसामध्ये पाहिलं तर सूरज म्हात्रे सुद्धा आमच्या समेत जोडले होते या विकी स्मृती चषकामध्ये आणि आज आमच्या समेत आहेत ऑनलाईन स्कोरर मिस्टर सँडी. नवीन फलंदाज येतो या 4थ्या क्रमांकावर विशाल परटोले. वर पिचेंडू ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न, मिस्टामिक फटका आहे, परंतु गॅप भरपूर मोठा आहे त्या ठिकाणी आणि आउटफील्ड सुद्धा मात्र त्या दिशेने पाहिलं तर अगदी टणक आहे आणि चेंडूवली ज्यावेळी सेफ प्लॅन होतोय त्यावेळी बाउन्स अतिरिक्त मिळतोय आणि त्याचमुळे कारण चेंडू एका टप्प्याच्या साहाय्याने निघून गेला मिड विकेटच्या बाहेर. 4 धाबांसाठी हा चौकार. धावी अवांतरच्या रूपाने आणली होती आणि ही धाव आपण जर पाहिले तर बॅटच्या स्वरूपात येते. इथे मात्र 5 चेंडू पडल्यानंतर थोडासा कट होतो, या दोडून केल्याचा प्रयत्न केला विशालने आणि निर्धाव चेंडूची सांगता इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. पुढील जो सामना असेल जय बजरंग स्पोर्ट भावाल ए विरुद्ध त्यांच्या संघाचा संघ असेल जय दुर्गा स्पोर्ट लोणार. दोन्ही कॅप्टन्सला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे, कारण आज मित्रांनो आमच्याकडे वेळ भरपूर कमी आहे. एकूण 13 सामने कव्हर करायचे आहेत आणि त्यामुळे पाहतो की प्रत्येक संघांना विनंती असेल की आपण वेळे संदर्भात या ठिकाणी उपस्थिती दाखवायची आहे. पुन्हा ते मात्र सुरेख फटका पाहायला मिळतोय. मिड ऑफच्या डोक्यावर चेंडू अतिशय वेगाने ट्रॅव्हल होतोय, परंतु ऋषी लॉंग ऑनवर लॉंग ऑफला आले, चांगली फिल्डिंग केली, चांगली फेक केली आणि या 2 धाबा आपल्या संघासाठी वाचवण्याचा पुरेपूर तो प्रयत्न करतोय आणि या 2 धावेने सांघिक धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे जानू स्पोर्ट इताडी संघाची 2 गडी बाद 7 धावा. या क्रीडांगणीवर 4 षटकांची ज्यावेळी सामने असतात त्यावेळी तुम्हाला 40 धावांपर्यंत पाहणं फार गरजेचं आहे
आणि तोच प्रयत्न इथे इताडे संघाला मात्र करावा लागेल, कारण फुलपेश क्रीडा नगरी नाही आहे. विकेटच्या मागे मागे पाहिले तर कुठली सीमारेषा नाही आहे. इथे मात्र टॉप एज चेंडू हवेत, सॉफ्ट डिस्मिसल होण्याची दाट शक्यता पाहायला मिळते आणि या ओव्हरमध्ये टिपणारा हा तिसरा धक्का लागतोय जानूस पण इताडे संघाला. विशाल परटोले माघारी परततोय. पण विचार केला तर तुच्छलमय आहे अशी स्थिती पाहायला मिळते. आता मात्र आपल्याला खेळपट्टीवर फलंदाज पाहायला मिळतात, ते म्हणजे गोरख आणि आता मात्र नवनाथ येतोय आणि या दोन्ही बंधूंची जोडी आता मात्र आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळते. इथे मात्र चेंडूला येऊ दिलं, शेवटच्या मोमेंटला बॅटचं तोंड उघडलं आणि चेंडू मात्र निघून जातो डिक्लेअर झोनमध्ये एका धावेसाठी. आता मात्र जसं तालमेल दोन्ही बंधूंचं घरामध्ये असेल तशाच प्रकारचा तालमेल तुम्हाला मात्र या ठिकाणी दाखवावा लागेल आपल्या गावाला, आपल्या गावच्या संघाला. इथे मात्र चांगल्या पोझिशनमध्ये घेऊन जायचं असेल तर तुम्हाला इथून मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण तुमच्या अगेन जो संघ आहे त्यांच्याकडे चांगली बॅटिंग लाईनअप आहे आणि त्या बॅटिंग लाईनअपकडे जर तुम्हाला गोलंदाजांना एक चांगला फायटिंग स्कोर उभा करून द्यायचा असेल तर किमान 35 किंवा 40 पर्यंत या ठिकाणी तुम्हाला पाहावं लागेल, कारण या ओव्हरनंतर अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि त्यासाठी तुम्हाला पार्टनरशिप खूप गरजेची आहे. इथे मात्र एश लागत्याने चेंडू पुन्हा एकदा पाहतोय या डिक्लेअर झोनमध्ये जाऊन मात्र ठिकाणी पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट झाली आणि एका धावेने आता मात्र दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना गडी गमावले आतापर्यंत इताडी संघाने 4 आणि धावा पाहायला मिळतात आपल्याला स्कोर कार्डवर फक्त आणि फक्त 9 धावा. आता मात्र ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न, परंतु मी स्टॅमिंग फटका पाहायला मिळतो डीप स्क्वेअर लेकडे मात्र शतषक आहेत. सत्यम चांगली फेकी पाहायला मिळते, चांगला टीमवर्क आज आमने संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय, कारण ज्या अनुषंगाने गोलंदाजी होते त्याच अनुषंगाने तुम्हाला फील्डिंग साईड इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे गोलंदाजाला लाभणारी ही साथ कुठेतरी चांगली म्हणावी लागेल. एक चौकार पाहिला होता आपण या इनिंग्समध्ये, तिथून मात्र कुठल्याही फलंदाजाला ती संधी मिळाली नाही. थोडीशी बॅक फुकला गेली होती, या नवनाथ वजन ट्रान्सफर केलं होतं, ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु चेंडू कार्पेटच्या साहाय्याने आपण जर पाहिलं तर शॉट मिडविकेटला मात्र अडवण्यात आला.
डायरेक्ट हेड सुद्धा तिथे मात्र केलं होतं, परंतु निशाणा साधू शकला नाही क्षेत्ररक्षक. एक धाव कंप्लीट केली आणि धावसंख्या आता मात्र दुहेरी आकड्यामध्ये पाहायला मिळते आपल्याला. 4 गडी बाद 11 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक या ओव्हरमधील. चांगली गोलंदाजी उमेशने मात्र साकारली, फोर्थ विकेटने आले इथे मात्र. पुन्हा एकदा मात्र सुरेख स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका टायमिंग चांगला, अतिशय देखना आणि चेंडू मात्र निघून जातो डीप पॉइंटच्या दिशेने. 4 धाबांसाठी हा चौकार. पाहतो या साईबाबांच्या नावाने रचलं हे गीत आणि तुम्हाला मनमोहक करणारा संगीत DJ कल्पेशच्या माध्यमातून तुम्हाला मित्रांनो ऐकायला मिळतोय. आणि कल्पेशच्या माध्यमातून मात्र एक क्रीडानगरी सजवली गेलेली आहे मॅन फ्रॉम किरवली. आणि आपण अनुभवतो आहोत स्वर्गीय संजय स्मृती चषक 2022चा हा मातारार या सावध क्रीडानगरीवर आपल्याला पाहायला मिळतोय. एक मेजवानीच आहे या क्रिकेटपटूंसाठी, कारण प्रत्येक वर्षी तुम्हाला या स्पर्धेमध्ये काहीतरी नाविन्य पाहायला मिळत असतं मित्रांनो. कारण ही दर्जेदार स्पर्धा या परिसरामध्ये आपण या ठिकाणी पाहतोय. पर्व 16व आणि आता मात्र तिसऱ्या षटकाला सुरुवात करेल गोलंदाज ऋषी. रॅटम राऊंड द विकेटने फुलटा चेंडू चांगला मात्र या ठिकाणी टायमिंग पाहायला मिळते, परंतु डीप द प्रोटेक्शन. या मैदानावर दुहेरी तिहेरी धाव घेणे एवढं सोपं नाही आहे, कारण आपण जर पाहिलं तर जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक तुम्हाला आपल्या विकेटच्या समोर पाहायला मिळतात, कारण पाठीमागे कुठली सीमारेषा नाही आहे. आणि त्यामुळे पाहतो अतिरिक्त खेळाडू आपल्याला ऑफ साईड ऑन साईडला पाहायला मिळतात आणि त्यामुळे पाहतो की तुम्हाला दुहेरी आणि तिहेरी धाव एवढी सहजी मिळणार नाही, त्यासाठी तुम्हाला गॅप शोधावा लागतील. आणि तशा प्रकारचा खेळ या दोन्ही बंधूंच्या माध्यमातून पाहायला मिळतोय का पाहूया या येणाऱ्या काही चेंडूंमध्ये. पावलांचा वापर केला, फटका तर खूपच छान, परंतु दिशा चुकीची निवडली आणि चेंडू मात्र निघून जाईल डिक्लेअर झोनमध्ये एका धावेसाठी. सिंगलच्या मदतीने आता मात्र धावफलक संत गतीने पुढे जात असताना आपण पाहतो जानुस पडिताडे संघ 4 गडी बाद 17 धावा स्कोर कार्डवर. नेक्स्ट मॅच जय बजरंग स्पोर्ट भावाले ए विरुद्ध जयदुर्गा स्पोर्ट लोणार. दोन्ही संघाच्या कॅप्टनला ऋषी. पुन्हा एकदा आता मात्र फटका सुरेख पाहायला मिळतोय, परंतु लॉंगनला आहेत अरुण आणि चूक होणार नाही. अजून एक विकेटचं पतन. आता मात्र माघारी परतेल फलंदाज नवनाथ. त्या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो लगेचच दुसऱ्या फेरीमध्ये जय बजरंग स्पोर्ट भावाले संघाची फाईट करणार आहे. तर भावाले संघ आपण सज्ज राहायचा आहे. जो संघ चालू सामन्यामध्ये जिंकेल तो संघ लगेचच पुढील सामन्यामध्ये भावाले संघाच्या अगेन्स्ट खेळेल आणि त्यानंतर आई गावदेवी नानकर आणि आई गावदेवी येवई या दोन संघामध्ये पुढची मॅच असेल. खूपच वेगाने चेंडू हाताला इथे मात्र पंचांकडे अपील मागितली हुसद्याच्या रूपाने, परंतु हाईट फॅक्टर थोडंसं या ठिकाणी जास्त असल्या कारणाने ती अपील पंच बाला ऐकारी सर यांनी मात्र नाकारले. परंतु या ठिकाणी काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये. ह्या चेंडूवर कदाचित एकही धाव होऊ शकली नसती. त्या ठिकाणी लेग बायच्या रूपाने बॅट्समनने 2 धावा पूर्ण केल्या. रॉंग ऑन थ्रो पाहायला मिळाला आणि त्यामुळे मात्र फलंदाजाने त्या संधीचं सोनं केलं. धावा कशा येत आहेत हे महत्त्वाचं नाही, धावा आता मात्र येणं जोडणं फार गरजेचं आहे, ते म्हणजे जानुस पडिताडे संघासाठी. धावसंख्या पाहू शकता आपण 19 धावा, 5 गडी आतापर्यंत गमावले. इथे मात्र डाव्या स्टिकवर चेंडूची फेकी, पंचांचा वाईटचा इशारा आणि अतिरिक्त अजून एक धाव जोडली जाईल. मी म्हटलं होतं की धावा कशा रीतीने येत आहेत हे महत्त्वाचं नाही, धावा येणं गरजेचं आहे. तुमच्या गोलंदाजांना मात्र या ठिकाणी फाईट बॅक करायची असेल तर या दोन्ही फलंदाजांना मात्र या ठिकाणी धावा जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. जय बजरंग स्पोर्ट भावाले संघाचा कॅप्टनला विनंती करतो की आपण या ठिकाणी तयारीत राहायचं आहे. सामना संपल्यानंतर आपण लगेचच पुढील सामना खेळवणार आहोत. फुलटॉस चेंडू होता परंतु टायमिंग साधू शकला नाही, कारण चेंडूमध्ये वेग पाहायला मिळाला. त्या वेगामध्येच मात्र फलंदाज गोरगा मात्र बीट होते. बायचा इशारा पाहतोय आपण. पुन्हा एकदा एक अवंतर धाव इथे पाहायला मिळाली.
जबरदस्त स्कोरिंग करतो या आमच्या समेत सत्याभाई मॅन फ्रॉम सावध. चांगलं सहकार्य या स्पर्धेला देत असताना आणि आज 2 दिवसानंतर किरण पाटील सुद्धा मात्र आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय, कारण या अगोदर बीपीएलमध्ये ते थोडे बिझी होते. पुन्हा एकदा मात्र स्वेअर चेंडू 1+1 बॉल आउटमध्ये काय जबरदस्त किरण पाटीलने त्रिफला उद्ध्वस्त केला RD स्पोर्ट संघाच्या माध्यमातून खेळत असताना. आणि त्या ग्रुपमध्ये RD स्पोर्ट पहिल्या क्रमांकावर अर्थात रँक करतोय आणि त्यांनी क्वालिफाय सुद्धा केलेला आहे. या अगोदर अग्निराजा फुगाव या टीमने सुपर 8मध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर RD संघाने सुद्धा मात्र सुपर 8मध्ये प्रवेश केलेला आहे. परंतु आज पाहूया कोणता संघ सेमीफायनलमध्ये मात्र या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होईल, कारण एकूण 12 संघांचा आज फुल आपण पाहतोय आणि 12चे 12 संघ टॉप 12 संघ आपल्याला ठिकाणी खेळताना पाहायला मिळतील. म्हणजे प्रत्येक मॅचची फार इम्पॉर्टंट असेल प्रत्येक संघाच्या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर ऋषीचं हे तिसरं षटक समाप्त होतंय. काही कंजूसी गोलंदाजी आपण पाहतोय. प्रथमतः किरणने षटक हाताळलं, त्यांनी 3 गडी बाद केली, 7 धाबा खर्च केला. दुसरं षटक हाताळलं उमेशने, त्याने आपल्या षटकामध्ये फक्त 8 धाबा खर्च केल्या, त्याला विकेट्स घेता आले नाही. परंतु या ओव्हरमध्ये ऋषीने 10 धाबा खर्च केल्या आणि त्याने गडी बाद केली या ओव्हरमध्ये 1. म्हणजे एकूण अशी आपण जर विचार केला तर 25 धावा स्कोर पाहायला मिळत आहेत. गडी बाद झाले 5. शेवटचा षटकाचा खेळ तुम्हाला इथे पाहायला मिळेल आणि शेवटचा षटक इथे मात्र आपण पाहतो या सागर फुलोरे. थोडंसं आपण पाहिलं तर रणनीतीमध्ये आपल्याला चेंजेस पाहायला मिळालं, कारण पॉवर प्लेमध्ये आपण सागरला नेहमीच गोलंदाजी करताना पाहतोय. परंतु या ठिकाणी काहीतरी वेगळी रणनीती सत्यमने आखली आणि ती रणनीती कुठेतरी मात्र चांगली पाहायला मिळाली, कारण किरणने तो षटक हाताला पॉवर प्लेचा आणि त्या ओव्हरमध्ये मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये इतर संघावर त्या गोलंदाजाने पूर्णपणे दडपण टाकलं. आणि या ठिकाणी पहा सागर भरपूर वेगवान गोलंदाज आहे, परंतु या ठिकाणी थोडंसं रनअप सुद्धा मात्र त्याचं छोटंसं पाहायला मिळतोय. जागेवरच गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. इथे मात्र हुक करायचं होतं, परंतु चेंडू निघून जातो डिक्लेअर झोनमध्ये एका धाबेसाठी. सकाळचं सत्र पहिल्या सामना मात्र क्रीडा रसिकांची आपल्याला या ठिकाणी भरपूर संख्येने गर्दी पाहायला मिळते. भरपूर क्रीडा रसिक आमच्या समिती ऑनलाईन जोडलेला आहे. सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. पावलांचा वापर केला, परंतु चेंडूच्या मिरिटप्रमाणे फटका मात्र पाहायला मिळाला नाही. व्हेरिएशन पाहायला मिळतो या सागरच्या माध्यमातून. म्हणजे प्रत्येक चेंडू हा वेगवेगळ्या प्रकाराने मात्र तो हाताळतोय आणि त्याचमुळे पाहतो की आतापर्यंत फलंदाज तो शांत ठेवू शकलाय. इथे मात्र 5 चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय, हलक्या हाताने पुश करतोय गोरखनाथ आणि स्वतः सागर हा चेंडू कलेक्ट करतोय. आणि काय जबरदस्त खेळ, टॉस जिंकून गोलंदाजी स्वीकारली आणि ती मात्र गोलंदाजाने सार्थ ठरवलेलं आणि या ठिकाणी ऐश लागली होती. हाफ चान्स होती एसटी रक्षकाला, परंतु हातामध्ये चेंडू मात्र या ठिकाणी अरुण विसावू शकला नाही. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू निघून जातोय. 1 धाव इथे मात्र नक्कीच मिळाली. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि हा चेंडू सुद्धा मात्र डिक्लेअर झोनकडे निघून जातोय. तर अशा रीतीने पहिल्या षटकाचा या पहिल्या डावाचा खेळ इथे मात्र समाप्त झालेला आहे. जानूस पडिताडे संघाने 5 गडी गमावले आणि फक्त 29 धावा इथे जोडल्या आणि हा सामना जिंकायचा असेल तर मावली स्पोर्ट आमने संघाला 30 धावा एकूण येणाऱ्या 24 चेंडूमध्ये मात्र जोडाव्या लागतील. तर जय बजरंग स्पोर्ट भावाले संघ अनंता केणे जर इथे आले असतील तर आपण लगेचच आयोजकांशी या ठिकाणी संपर्क साधायचा आहे, कारण आज मुलीच इथे मात्र या ठिकाणी मित्रांनो तुम्ही वेल खर्च करू नका, कारण आज आम्हाला नॉनस्टॉप सामने खेळवायचे आहेत. तर एक माफक आव्हान आहे, परंतु आपण या क्रीडांगणीवर कुठलाही धावसंख्या माफक म्हणू शकणार नाही, कारण या स्पर्धेमध्ये मी पाहिलेलं आहे की ज्यावेळी लो स्कोरिंग सामने होतात त्यावेळी ते सामने रोमांचक स्थितीमध्ये गेलेले आहेत आणि ते मी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे माझ्या डोळ्याने. तर पाहूया या 30 धावांचं संरक्षण या ठिकाणी जानूस पडिताडे करेल का, की त्यांची चांगली गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळेल की बॅटिंग करत असताना आमने संघ त्या धावांचा सहजपणे पाठलाग करेल. तर दुसऱ्या डावामध्ये आपण ऐकणार आहोत
माझे सहकारी समालोचक राहुल भुईर समोरच्या कक्षामध्ये सज्ज झालेले आहेत. मी थांबतोय, परंतु मित्रांनो तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, आनंद घेत राहा स्वर्गीय संजय स्मृती चषकाचं. आणि या ठिकाणी आपण ऐकत राहा राहुल भुईर यांना. थँक्यू. थँक्यू सो मच योगी पाटील आज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. समीर देखील आहे. समीरचा आपण पहिल्या दिवसापासून सुंदर समालोचन ऐकतोय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. पुन्हा सर्वांचा या नक्कीच स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत आहे. अप्रतिम ही क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. चला वेळ न घेता लवकरात लवकर आपण मॅचला सुरुवात करायची. आज राष्ट्रीय युवक दिवस देखील आहे आणि स्वामी विवेकानंद यांची नक्कीच जयंती देखील आहे. त्यांना देखील दरम्यान जयंती निमित्तानं विनम्र अभिवादन. प्लीज जे रस्त्यावर काही गाड्या पार्क केलेल्या आहेत त्यांना विनंती करतोय की तुम्ही रस्त्यावर कुठल्याही प्रकारे गाडी पार्क करू नका, कारण येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची आपण काळजी घ्यावी प्लीज. कारण मित्रांनो पहा, तो एक मुख्य रस्ता आहे, कारण या ठिकाणी आपण जर पाहिलं भरपूर वेअर हाऊस आहेत आणि या वेअर हाऊसकडे जाणाऱ्या येणाऱ्या गाड्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही यासाठी अजूनही काही टू व्हीलर्स पार्क आहेत. प्लीज तुम्ही दुसऱ्या बाजूला जाऊन आपल्या टू व्हीलर्स पार्क करू शकता. प्लीज थोडं सहकार्य करा मित्रांनो. तुम्ही 2 दिवस सहकार्य केलेले, अजून 1 दिवस सहकार्य करा, आपणास विनंती करतोय. फटका चांगला आणि धावा देखील चांगल्या मिळतील. जातो या दरम्यान चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजयासाठी या मॅचमध्ये टार्गेट 29 धावांचा आहे. मैदानाच्या आतमध्ये माऊली स्पोर्ट्स संघ आपल्याला इनॅक्शन मध्ये पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या 4. विकेट ना. चांगला चेंडू होता. फुलर लेनचा बॉटमचा सुंदर वापर. डीप मध्ये मत बघतो आपण. स्क्वारलागला फिल्डर तिथे उपस्थित आहेत. षटक पहिलं पॉवर प्लेचं सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. आज निर्णायक दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. स्वर्गीय संजय स्मृती चषक दरम्यान 2022चा पर्व 15 ते 16 वर्षापासून ही परंपरा आपल्याला पाहायला मिळते. योगेशने मगाशीच उल्लेख केला की गेले 15 वर्षापासून या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं याच मैदानावरती. चांगला चेंडू, धाव, एक सिंगल मेल. मैदानाच्या दरम्यान चहू बाजूने खूप चांगल्या दरम्यान मैदानाची सजावट देखील आपल्याला पाहायला मिळते. सभा मंडप तुम्हाला पाहायला मिळतात. उत्कृष्ट स्थान देखील आहेत. आणि हा आमचं नक्कीच आमचे या जिबलक मित्र आज आमच्यामध्ये नाही आहेत. सूरज पाटील, त्यांना मी नक्कीच भरपूर मिस देखील करत असतो आणि त्यांच्याच नावानं हा समालोचन कक्ष तुम्हाला पाहायला मिळेल. त्यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली या विभागातील एक नामवंत समालोचक सूरज पाटील. चांगला चेंडू होता. मात्र फटका देखील तेवढा चांगला पॉईंटला तिथं खेळाडू उपस्थित आहे. चेंडूची उचलून फेक करेपर्यंत एक धावीतना मिळते. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या एकूण 7 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. षटका दिल्या दरम्यान अंतिम चेंडू अजूनही शिल्लक आहे. माऊली स्पोर्ट्स आमने विरुद्ध जानू स्पोर्ट्स इताडे अशी ही पहिली लढत आपल्याला पाहायला मिळते या दोन टीम मध्ये. आज देखील खूप चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. विकेट समोर खेळले, फटका सुंदर आहे. तिथं फिल्डर असते ते फक्त प्रेक्षक म्हणून उभे राहू शकले असते, कारण का चेंडू जाईल आता मात्र स्क्रीनच्या दिशेनं. हा दमदार फटका आलाय. षटकार. पाहायला मिळतोय क्रिकेटिंग शॉट.
विनोद म्हात्रे, बाळाराम म्हात्रे, गुरुनाजी दळवी या पाहुण्यांना विनंती करतोय का ना आपण यावं व्यासपीठावरती. आपलं देखील वेलकम, आपलं देखील आहे हार्दिक स्वागत. हनुमान म्हात्रे नक्की सावाद गावचे आमचे सर्व हे पाहुणे सर्वांना विनंती की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हावं. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे स्वर्गीय संजय स्मृती चषक 2022 मध्ये. पहिल्या षटकाचा मात्र निर्णायक हे कंप्लीट झालाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या 13 वरती आहे. विजयासाठी 30 टार्गेट होतं. आमच्यासोबत सत्याबाई आहेत गुणसंख्या लेखक. पहिल्या दिवसापासून सुंदर गुणसंख्या लेखन त्यांचा पण सेकंड ओव्हर. पहिला चेंडू पुन्हा एकदा पोल केला, फटका सुंदर आहे. चांगले बॅटिंग आहे दरम्यान मैदानाच्या आतमध्ये. सत्यमच्या बॅट मधून अजून एक हा दमदार शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. येथील 6 धावा षटकार. तर या स्पर्धेचे आधारस्तंभ म्हणून त्याच्याकडे पाहिला जातो. या सन्माननीय सावतगावचे सुप्रसिद्ध उद्योजक केपी सर यांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे आणि त्यांच्या समवेत सन्माननीय रमेश पाटील यांसुद्धा इथे मात्र शुभागमन दिलेला आहे. तर या दोन्ही मान्यवरांना विनंती असते हार्दिक स्वागत आहे. टॉस साठी मध्ये रिपोर्ट करायचं टॉस बॉक्स मध्ये. भावाले टीमचे कॅप्टन जय बजरंग भावाले ए संघ, बी संघ देखील आजच्या दिवसामध्ये असणार आहे. मात्र जय बजरंग हा भावाले ए संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. या आपण लगेचच टॉस केला जाईल टॉस बॉक्स मध्ये. जिंकणाऱ्या टीम सोबत लगेचच तुमचा सामना असणार आहे. कमबॅक करण्याचा प्रयत्न. सत्तमनं आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग केली. लखू देखील आलेत. लखन आपला देखील हार्दिक स्वागत आहे. कालच्या दिवसामध्ये अप्रतिम त्यांनी बॅटिंग केली. दमदार शॉट तो खेळला कालच्या दिवसामध्ये आणि 6वा संघ सुपर 3 मध्ये आला. बॉटमाचा सुंदर वापर. नटराज स्टाईलनं चेंडू पाठवलाय. या दरम्यान डिक्लर झोनच्या दिशेनं धाव मिळेल 1. संघाची धावसंख्या 25 इन अबाउट. 5 धावेची अजूनही गरज. चेंडू शिल्लक आहेत 14 चेंडू. संडे आमच्या सोबत जॉईंट आहेत. शॉट आहे दमदार. धावा देखील मिळतील 6 आणि विजयाचा हा षटकार सत्यमच्या बॅट मधून, अरुणच्या बॅट मधून माफ करा, आणि सामना झाला फिनिश आणि सामना जिंकला. बजरंग भावाले ए टीमचे कॅप्टन. आपण लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. माऊली स्पोर्ट्स आमने विरुद्ध जय बजरंग भावाले ए अशी मॅच या पुढील होणार आहे. चला आपण टॉस साठी लवकरात लवकर रिपोर्ट करावं. आपण देऊया या सामन्याचा मान ऑफ द मॅच. पॉवर प्लेचं पहिलं षटक किरणने आता आलं. तो किरण ठरला या सामन्याचा हिरो, ज्यानं फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केला. 3 विकेट त्यांनी मात्र त्या षटकामध्ये कॅरी केल्या होत्या. तो या दरम्यान किरण ठरलाय या सामन्याचा हिरो. टॉस